हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। स्पर्श। आज अनुराधा खूप आनंदी होती। तिचं हसणं तोंडावर थांबतच नव्हतं। आज तिच्या आयुष्यात एक अशी बातमी आली होती जिची तिने 20 वर्ष वाट पाहिली होती। मनात आनंदाच्या लाटा उसळत होत्या। देवापुढे केलेल्या नवसाच्या, व्रतांच्या, गंडेदोरांच्या, यात्रांच्या आठवणी डोळ्यांसमोर येत होत्या। तेवढ्यात दारावरची बेल वाजली। अनुराधाने दार उघडलं। तिचा नवरा सौरभ समोर उभा होता। त्याचं तोंड पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं। नेहमीप्रमाणे त्याला पाणी दिलं। तो फ्रेश झाला आणि मग हळूच कानात सांगितलं, आपण आई बाबा होणार आहोत। सौरभ क्षणभर अवाक झाला आणि त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद फुलून आला। त्याने अनुराधाला उचलून घेतलं। ते दोघं खूप आनंदी झाली। ही बातमी त्यांनी घरच्यांना सांगितली आणि घरभर आनंद दरवळू लागला। सौरभ तिची खूप काळजी घेत होता। प्रत्येक लहर पूर्ण करत होता, जणू फुलासारखं जपत होता। गावाहून सौरभची आई शुभांगी काकू आली होती। 20 वर्ष झालं तरी अनुराधाच्या पोटी काहीच नव्हतं, पण कधीच त्या सासूबाईने तिचा अपमान केला नव्हता। उलट तिला धीर दिला होता। त्यासुद्धा त्या अनुराधाकडे मुलीसारखं पाहू लागल्या। 9 महिने अगदी स्वप्नांसारखे गेले। डॉक्टरांनी तारीख दिली त्या दिवशी सकाळपासूनच अनुराधाच्या पोटात थोडंसं दुखू लागलं। सौरभ कामानिमित्त बाहेर होता। शुभांगी काकूंनी तात्काळ बॅग भरली आणि अनुराधाला हॉस्पिटलमध्ये नेलं। संध्याकाळी 5 वाजता त्यांनी ॲडमिट केलं। एक तास आणि सगळं बदलणार होतं। बाहेर सौरभ धावत आला होता। सगळी घरची मंडळी थोडे भीतीत पण आनंदात देखील होती। तेवढ्यात बाळाच्या रडण्याचा आवाज आला। सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटली, पण अचानक त्या रडण्याचा आवाज थांबला। डॉक्टरांची धावपळ सुरू झाली। बाळाचं श्वसन थांबलंय असा आवाज कोणीतरी बोलताना सांगितला। सगळे सुन्न झाले। एकच गोंधळ उडाला। सौरभचे डोळे भरून आले। शुभांगी काकूंचे हात थरथरत होते। 20 वर्षांनंतर मिळालेला आनंद अचानक काळाने हिरावून घेतला। 2 तासांनी अनुराधाला शुद्ध आली। तिने विचारलं, बाळ कुठे आहे? सगळे शांत होते। कोणी काहीच बोलत नव्हतं। तिने रडत रडत आग्रह केला। शेवटी डॉक्टरांनी बाळाला तिच्या हातात दिलं। नाजूक गुलाबी गोंडस बाळ, पण श्वास नव्हता। ती त्याला हृदयाशी धरून बसली। त्याचे लहानसे पोट हातात घेऊन ती देवाकडे आर्जव करू लागली। तेवढ्यात बाळाच्या छोट्याशा छातीला थरथर जाणवली। डॉक्टरांनी धावत येऊन तपासलं आणि आनंदाने ओरडले, श्वास चालू झालाय, हृदयाचे ठोके देत आहे। सौरभने मागे वळून आकाशाकडे पाहिलं। शुभांगी काकू डोळे मिटून देवाचे आभार मानत होत्या। अनुराधाच्या मांडीवर फुलांसारखे ते बाळ नुकतेच उमलायला लागलं होतं। त्याचं आयुष्य मागे फिरून आलेलं होतं। ती क्षणभर थरारली होती, पण त्या क्षणी तिचं आयुष्य पुन्हा जणू सुरू झालं होतं। बाळाची हालचाल परत सुरू झाली तेव्हा जणू साऱ्यांनी श्वास घेतला। डॉक्टरांच्या चेहऱ्यावर सुद्धा आश्चर्य आणि समाधान होते। ही काही केवळ वैद्यकीय चूक नव्हती, हे काहीतरी वेगळं आहे, डॉक्टर पुटपुटले। बाळाला तात्काळ नवजात ICUमध्ये ठेवण्यात आलं। 2 दिवस सतत निरीक्षणाखाली ठेवलं गेलं। सौरभने त्या दोन्ही रात्री हॉस्पिटलमध्ये जागून काढल्या। त्याचे डोळे सुजले होते, पण चेहऱ्यावर एका नव्या जबाबदारीचं तेज होतं। अनुराधा अजूनही थोडी अशक्त होती, पण तिच्या चेहऱ्यावर फक्त एकच प्रश्न, माझं बाळ कसं आहे? 2 दिवसांनी डॉक्टर आले, म्हणाले, बाळ आता स्थिर आहे, सगळ्या चाचण्या नॉर्मल आहेत आणि त्याने आज पहिल्यांदा हसल्यासारखं केलं आहे। शुभांगी काकूंच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले। हे बघा, देवाने आमच्यावर कृपा केली आहे, त्या म्हणाल्या। ती संध्याकाळ होती। ICUमधून छोट्या कपड्यात गुंडाळलेलं गोंडस बाळ अनुराधाच्या मांडीवर आलं। तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि चेहऱ्यावर आशेची पहाट फुलत होती। बाळाच्या गालावर तिने एक मृदू मुक्का घेतला। या सगळ्या संघर्षाने आज मला पूर्णत्व दिलंय, ती हळूच पुटपुटली। एक नवा अध्याय घरी आल्यावर
वातावरण बदलले. गावात शेजारी पाजारी नातेवाईक सगळे पाहुणे येऊन गेले. किती गोंडस बाळ आहे, देवाने कृपा केली, अशा प्रतिक्रिया ऐकू येत होत्या. 20 वर्षांनी झालेलं बाळ, लोकांनी त्याला देवदूत म्हणूनच पाहिलं. सौरभ आणि अनुराधा त्यांचं नाव ठेवायचं ठरवत होते. शुभांगी काकूंनी सांगितलं, त्याचं नाव आरव ठेवूया, म्हणजे शांत समाधानी. सगळ्यांनी एकमेकांनी मान्य केलं. आरव, गोंडस नाव, अगदी त्याच्या शांतशील स्वभावाला साजेसं. अनुराधाचा संघर्ष आता मातृत्वाच्या वाटेवर. आई होणं म्हणजे केवळ बाळाला जन्म देणं नाही, तर त्याचं बालपण फुलवणं, प्रत्येक क्षणाला त्याचं हसू, रडणं, तक्रार, प्रेम सगळं आपल्यात सामावून घेणं. अनुराधा आता पूर्णपणे आई झाली होती. तिला आठवायचं कधी ती आपल्या ओवाळणीच्या दिवशी एकटी रडली होती, जेव्हा लोक विचारायचे, कधी होणार ग तुमचं बाळ. आता तीच लोक तिच्या पायाशी झुकून बाळाला डोलायचे. कधी वेळा काळ रडायचं, ताप यायचा, अंगदुखी व्हायची, पण अनुराधा एक क्षणही रडली नाही. तिचा संयम, तिचं प्रेम, सौरभसुद्धा त्यांचं कौतुक करत राहायचा. रात्री उशिरासुद्धा आरवचं दूध गरम करणं, त्याला झोपवणं, अंग झाकणं, तिचं सगळं जग आता त्याच्या भोवती फिरू लागलं. सौरभचं पितृत्व. सौरभसुद्धा बदललेला होता. आधी कामासाठी मुंबईच्या ऑफिसात गुंतलेला, सतत बिझी असलेला सौरभ आता वेळ काढून घरात जास्त राहू लागला. आरवला झोपताना त्याचे चेहऱ्यावरचे भाव पाहून त्याचे डोळे पाणावायचे. हेच तर आपलं खऱ्या अर्थाने घर आहे, तो स्वतःशी म्हणायचा. कधी आरवचं पहिले पाऊल, पहिले शब्द आई हे ऐकून अनुराधाने भरून घेतलं. सौरभने त्याचे व्हिडिओ घेतले, सगळ्या नातेवाईकांना पाठवलं. इथे कथा संपत नाही तर सुरू होते. आरव आता 4 वर्षांचा झाला आहे. एका खाजगी शाळेत त्यांचा प्रवेश झाला. आजही जेव्हा अनुराधा त्याला शाळेत सोडते, तेव्हा मागे वळून पाहताना आरव आई म्हणतो. त्या एकाच शब्दात अनुराधाच्या साऱ्या वेदना, संघर्ष आणि प्रेम विरघळून जातं. एकदा सौरभने अनुराधाला विचारलं, खूप सहन केलंस तू, आणि आजसारखा दिवस मिळाल्यावर काय वाटतंय. आरव आता शाळेत जाऊ लागला होता. शाळेच्या जायच्या आधी अनुराधाच्या गळ्यात पडून आई मी लवकर येईन असं गोड हसून म्हणायचा. सौरभ त्याला सोडायला जाताना म्हणायचा, राजा आईचं ऐकायचं हं. आणि मागे उभं राहून शुभांगी काकू ते दोघं बघून डोळे मिटून देवाचे आभार मानायचे. ज्यांना एकेकाळी वाटायचं की या जोडप्याला संतान नसेलच, त्याच लोकांनी आता आरवला घराचा भाग्यविधाता म्हणून मानलं. अनुराधा मात्र विनम्र होती. तिला माहिती होतं हे बाळ केवळ तिचं नव्हतं, तर तिच्या संयमाचं, श्रद्धेचं आणि प्रेमाचं फळ होतं. कधीकधी रात्री झोपताना ती आरवच्या केसांवरून हात फिरवायची. त्याच्या छोट्या श्वासांचा आवाज ऐकत शांत होऊन जाईल आणि मग संजयच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणायची, हे सुख जगाला इतकं पुरेसे आहे, आता आयुष्याला काहीच हवंसं उरलं नाही. सौरभ तिचा हात हातात घेऊन म्हणायचा, हे सगळं तुझ्यामुळे आहे अनुराधा, तू हार मानली नाहीस, म्हणूनच आज आरव आपल्यासोबत आहे. त्यांच्या आयुष्यात आलेल्या त्या छोट्याशा जीवाने प्रत्येक घरात प्रकाश फुलवला होता. तो त्यांचं आयुष्य नव्हतं, तो त्यांचा श्वास झाला होता. आणि हे सगळं जगताना त्या साऱ्या वेदना, अपमान, प्रश्न, उपहास आता फक्त आठवणी होत्या. आणि त्या आठवणींमध्ये एक शिकवण दडलेली होती. देव उशीर करतो पण अन्याय नाही करत. एक अशी कथा जी आपल्याला सांगते की श्रद्धा, संयम आणि प्रेम यांचं फळ कधी ना कधी नक्की मिळतं. फ्रेंड्स, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.